इराण इस्रायलचं युद्ध गेले 12 दिवस सुरू आहे आणि या युद्धामध्ये 3 प्रमुख प्लेयर आहेत। 3 कोणते? एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दुसरे इस्रायलचे प्रमुख बेंजामिन नेतन्याहू आणि तिसरे म्हणजे इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते असलेले मुज्तबा खामेनी। हे तिघेच ठरवणार आहे युद्ध कधी संपणार। कारण गेल्या काही दिवसांपासून जगभरातून एक ओरड होते, गॅसचे दर वाढतायत, गॅसचा तुटवडा जाणवतोय, पेट्रोलचे दर वाढतायत, पेट्रोलचा तुटवडा जाणवतोय। अशा वेळेला हे युद्ध कधी संपणार या संदर्भात जगभरातून विचारणा होते। मात्र तिन्ही नेते त्या संदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत। सातत्यानं युद्ध थांबावं अशी इच्छा असल्याची प्रतिक्रिया तिघांकडून येते। मात्र कधी युद्ध थांबणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून हे तीनही नेते कोणतेही संकेत देत नव्हते। मात्र आता 5 संकेत युद्ध थांबण्याचे आलेले आहेत। हे संकेत नेमके कोणते आहेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। इराण इस्रायल युद्ध संपणार कौन जा रहा है आप लोग ये 5 संकेत आणि युद्धाचा द एंड। आखातातली आग लवकरच विझणार। युद्धाचे 12 दिवस आणि 1200 पेक्षा जास्त लोक ठार, प्रचंड हानी। इराण इस्रायलचे युद्ध भडकलं, अमेरिका आक्रमक आहे, इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत आणि या हल्ल्यांचा बदला घेत इराण एकाकी झुंज देतोय। आता मात्र हा संहार थांबेल याचे 5 मोठे संकेत आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळू लागले आहेत। मुळात कुठलंही युद्ध व्हावं ही अमेरिकेची इच्छा असते। त्याच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबण्याचे संकेत दिले आहेत। ट्रम्प यांनी मायामीमध्ये रिपब्लिकन पक्षाची एक बैठक घेतली। त्यात ट्रम्प म्हणाले, अमेरिकेनं इराणचे 90% मिसाइल्स लॉन्चर्स आणि 83% ड्रोन्स लॉन्चर्स नष्ट केले आहेत। इराणकडचे मिसाइल्स आणि ड्रोन्स आता संपले आहेत। आता अमेरिका इराणच्या ड्रोन निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करते आहे। अमेरिकेनं इराण नौदलाच्या 40 युद्धनौकांना जलसमाधी दिली आहे। इराणला संपूर्ण आखात काबीज करायचं होतं, मात्र आम्ही इराणचे मनसुबे उधळून लावले आहेत। तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवायच्या असतील तर होर्मुझमधून तेलाची वाहतूक सुरू करावी लागेल। त्यासाठी अमेरिकेची जहाजं होर्मुझच्या खाडीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा पुरवतील। त्यामुळे आता लवकरच हे युद्ध संपेल। इराण इस्रायल युद्ध संपण्याचा दुसरा मोठा संकेत तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी एकमेकांशी संवाद साधलाय। दोघांची तासभर फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय। दोघांमध्ये युद्ध लवकर संपवण्याबद्दल चर्चा झाली आहे। इराण तर स्वतःचं संरक्षण करतोय, तो डिफेंडर आहे, त्यामुळे त्याला काही हे करायचं नाही आहे। फक्त जे अमेरिकेच्या संसाधनं आहेत मध्य पूर्वेतली आणि मिलिटरी बेसेस आहेत त्या मात्र त्यांनी तबाह केलेले आहेत। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्यांनी बंद केलेला आहे। आणि आता एक बातमी आलेली आहे की भारताचा जो एक तांदूळाचा टँकर होता कांडलाकडे येणारा, त्यालासुद्धा हॉर्मुझमध्ये डॅमेज करण्यात आला आहे, कारण दॅट वॉज अ मिस्टेकन आयडेंटिटी। ट्रम्प म्हणतात की पुढच्या 3-4 दिवसामध्ये याच्यावर तोडगा निघेल आणि युद्ध थांबेल। पण मला तरी असं वाटत नाही, कारण इराणचे जे परराष्ट्रमंत्री आघाताची त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला वाटत नाही तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही युद्ध। युद्ध लवकर संपण्याचा तिसरा संकेत तो म्हणजे संभ्रमात असलेली अमेरिका। या युद्धात अमेरिकेला नेमकं काय हवंय तेच समजत नाहीये अशी चर्चा आहे। सुरुवातीला अमेरिकेला इराणमध्ये सत्ताबदल हवा होता, मात्र खामेनींच्या मृत्यूनंतरही ते घडू शकलं नाही। मुज्तबा खामेनी हे वारसदार झाले। अमेरिकेनं इराण लष्कराला शरण येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र इराणचं लष्कर मागे हटलं नाही। इराणच्या जनतेनं सत्ता हातात घ्यावी असंही ट्रम्प यांनी म्हटलं, पण बंडखोरी न करता इराणची जनता खामेनींशी एकनिष्ठ राहिली। अमेरिकेनं कुर्दिश सैन्याला हाताशी धरून इराणला अस्वस्थ करण्याचाही प्लान आखला, पण कुर्दिश सैनिकांनीही अमेरिकेची मदत केली नाही। तर दुसरीकडे इराणनं आपला अणु कार्यक्रमही थांबवला नाही। थोडक्यात काय तर या युद्धात 12 दिवसानंतर अमेरिकेच्या हाती काहीही लागलेलं नाहीये।
आता अमेरिकेनं नष्ट केलेली इराणची मिसाईल्स, ड्रोन्स आणि युद्धनौका याची आकडेवारी पुन्हा पुन्हा सांगून अमेरिका या युद्धात जिंकली अशी घोषणा ट्रम्प करू शकतात. अमेरिकेला हे युद्ध आर्थिकदृष्ट्याही संकटात नेत आहे. या युद्धात 10 दिवसात अमेरिकेनं 10.35 अब्ज डॉलर्सचा चुराडा केला आहे. 2026 मधल्या अमेरिकेच्या बजेटची 1% रक्कम या युद्धावर खर्च झाली आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 119 रुपये प्रति बॅरलवर गेली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेतला महागाई दर हा 3.7% पर्यंत पोहोचेल अशी चिन्ह आहेत. या सगळ्या आर्थिक परिस्थितीमुळेच अमेरिका आता युद्धापेक्षा चर्चेची भाषा करू लागली आहे. युद्धाला 12 दिवस झाले आहेत आज, पण अमेरिकेच्या हाती काय लागलं असा आपण विचार केला तर टँजिबल त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. इराणच्या काही रिफायनरी नष्ट झालेल्या आहेत, काही तेलसाठे नष्ट झालेले आहेत. त्यांच्या एका शाळेवर हल्ला करून 170 मुली किंवा इराणच्या म्हणण्याप्रमाणे 370 मुली अल्ला प्यारे झाल्यामुळे अमेरिकेची सगळीकडे नाचक्की होते आहे, यामध्ये शंकाच नाही आहे. इराण अजूनही गुडघे टेकायला तयार नाही आहे. उलटपक्षी जे मुस्तफा खामेनी आहेत त्यांनी नवे जे मिसाईल्स आहेत त्याच्यावर 1 टनाचं वॉरहेड टाकून इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकन बेसेसवर टाकायचं ठरवलेलं आहे. दुसरीकडे इराणची युद्धाबद्दलची भूमिका एकदम स्पष्ट आहे. पुढची 10 वर्ष युद्ध करण्याची आमची तयारी आहे असं इराण म्हणत असला तरी सुद्धा अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले थांबवले तर आम्ही हल्ले करणार नाही असंही इराणचं म्हणणं आहे. आम्ही नाईलाजानं हल्ले करतोय असंही इराणनं स्पष्ट केलंय. हे सगळं पाहता युद्ध लवकर थांबणार का याकडे लक्ष आहे. मात्र युद्ध लवकर थांबण्यामध्ये काही आव्हानंही आहेत. युद्ध पेटलेलं असताना अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या नेतृत्वामध्ये कोणताही संवाद किंवा चर्चा होत नाही आहे. त्यामुळे युद्धावर तोडगा तुर्तास तरी दिसत नाही आहे. हे युद्ध आता संपूर्ण आखातात भडकलं आहे. 2 पेक्षा अनेक देशांना युद्धाची झळ बसते आहे. आखातातल्या या सगळ्या देशांवर नियंत्रण ठेवून युद्ध आटोक्यात आणणं हे मोठं आव्हान असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.